नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आज एका मोठ्या भयनाट्यातून वाचलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 17 मुलांच्या जीवाला धोका निर्माण करणारा प्रसंग आज पवईमध्ये घडून आलेला होता. या मुलांना ओलीस धरून या मुलांचं अपहरण करून काहीतरी एक विघातक कृत्य करण्याचं एक मोठा प्रसंग मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळलेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मुंबई पोलिसांचं अभिनंदन आपण सर्वांनी करायला हवं. पण हे जे सगळं भयनाट्य आहे, हा जो सगळा थरार आहे, हा रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने केलेला आहे. हा जो रोहित आर्या नावाचा व्यक्ती आहे, हा रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं वाशी, पनवेल, मुंबई या ठिकाणाहून तब्बल 17 मुलांना एका शूटिंगच्या नावाखाली एका आरे नावाच्या स्टुडिओमध्ये जमा केलेलं होतं. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत होता. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विघातक कृत्य करण्याचं शिजत होतं. आता त्याने हा जो व्हिडिओ त्याने प्रसारित केलेला आहे या थरार नाट्याचा, त्याच्यामध्ये त्याचं बोलणं फक्त अर्धवट आलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार मला काहीतरी संवाद साधायचा आहे, मला काहीतरी करायचं आहे. जर तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही तर या मुलांच्या जीवाला मी धोका निर्माण करू शकेल. मी एकटा नाहीये, माझ्यासोबत आणखीन काही मंडळी आहेत. त्यामुळं तुम्ही माझा ऐका. आणि तो व्हिडिओ तिथेच थांबलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर किंवा आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येऊ शकेल. पण याच्यामुळे झालेलं काय आहे, या रोहित आर्याला नक्की कशाची फूस होती, रोहित आर्यानं हे दुस्साहस कशासाठी केलं होतं, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत. आता जी काही माहिती पुढे येते आहे त्या माहितीनुसार या रोहित आर्यानं मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेसाठी तब्बल 2 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं होतं. अर्थात हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर सरकारी कारभारानुसार त्याचं बिल थकलेलं होतं. त्याचं बिल मिळण्यामध्ये मोठ्या अडचणीत होत्या. आणि ही जी मुख्यमंत्री शाळा योजना आहे, या योजनेचं त्याला जे फायदा व्हायला पाहिजे होता तो झालेला नव्हता. त्यामुळं त्यानं तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आणि शिक्षण खात्याच्या कारभाराविरोधात देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबाबत जाहीरपणे आपलं म्हणणं सांगितलेलं होतं. त्यामुळे आता पोलिसांनी जी काय माहिती दिलेली आहे, हे 2 कोटींचं जे थकलेलं बिल आहे, हे थकलेलं बिल आणि एकूण शिक्षण विभागाकडे त्याला मिळालेली वागणूक, यामुळे तो काही मेंटली डिस्टर्ब होता असं आतापर्यंत तरी दिसून येत आहे. अर्थात त्याला पुढच्या तपासांमध्ये ठोस काहीतरी दिशा मिळू शकेल. याचा सगळ्यात पुढचा धोका असा आहे की जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार 2024 पर्यंत होतं, तेव्हा अनेक योजना आखल्या गेल्या. तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या योजना तातडीच्या आखल्या गेल्या. कामं कंत्राटदारांना देण्यात आली. कंत्राटदारांकडनं कमिशन देखील घेण्यात आल्याचा आरोप झाला. आता मात्र अनेक कंत्राटदारांना वेळेवर बिलं मिळत नाही आहेत. त्यांचे पगार थकलेले आहेत. त्यांच्या कंपन्या डबघाईला आलेल्या आहेत. सांगलीमध्ये देखील एका कंत्राटदारानं असंच आपलं बिल न मिळाल्यामुळं आत्महत्या केलेली होती. आता जर सरकारी बिल मिळालं नसल्यामुळे जर रोहित आर्या इतकं मोठं दुस्साहस जर करू शकत असेल, तर महाराष्ट्रामध्ये तब्बल 97,000 कोटी रुपयांची बिलं ही सरकारकडे थकलेली आहेत. त्यामुळं हा आकडा किती मोठा आहे. आणि त्यातनं जर असा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरदारांना आत्महत्या करणं, स्वतःच्या जीवाला बरं वाईट करून घेणं किंवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रोहित आर्यासारखं दुस्साहस किंवा एक वेगळं कृत्य करणं असं जर घडलं तर मोठा अनावस्था प्रसंग हा महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो. त्यामुळं रोहित आर्याचं दुखणं काय होतं हे आता पुढे यायला हवं. रोहित आर्यानं जे काही व्हिडिओ पालकांच्या ग्रुपवर टाकलेले होते त्यातला एकच भाग आतापर्यंत पुढे आलेला आहे. इतर काही व्हिडिओमध्ये त्याचं जे काही म्हणणं आहे ते एकतर समोर यायला पाहिजे. त्याची फसवणूक कोणत्या मंत्र्यानं किंवा कोणत्या अधिकाऱ्यानं केली आहे का याचा देखील उलगडा पुढच्या तपासामध्ये व्हायला पाहिजे. एकूण किती बिलं सरकारकडे थकलेली आहेत, किती लोकांची थकबाकी आहे आणि त्याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर काय पडणार आहे याची श्वेतपत्रिका आज ना उद्या राज्य सरकारला घेऊन यावी लागणार आहे. कारण रोहित आर्याचं हे जे प्रकरण आहे हा एक ट्रिगर पॉइंट या साऱ्या बाबींसाठी ठरू शकतो. त्यामुळं सरकारनं आता याबाबत तातडीनं पावलं उचलणं गरजेचं राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, असा प्रकार घडेपर्यंत आणि या मुलांना तो रोहित आर्या गेले महिनाभर आपल्याकडे कथित ट्रेनिंगसाठी बोलत होता.
त्या पालकांच्या भूमिकेविषयी देखील मला थोडी साशंकता व्यक्त होत आहे। अशा एक मेंटली डिस्टर्ब असलेल्या माणसाकडे हे पालक आपली मुलं गेले महिन्याभर कोणत्या ट्रेनिंगसाठी पाठवत होते। या रोहित आर्यानं म्हणे सिनेमामध्ये काम मिळवून देतो या नावाखाली शेकडो मुलांना ट्रेनिंग देण्याचं आमिष दाखवलं होतं। आज फक्त काही 17 मुलं ही पवईमधल्या स्टुडिओमध्ये बोलण्यात आलेली होती। त्यांनी दुपारी सुद्धा अपेक्षित होतं, मात्र त्याच्या ऐवजी या मुलांना त्यानं डांबून ठेवलं। आपली मुलं न परतल्यामुळं पालकांना संशय निर्माण झाला। जेव्हा संशय निर्माण झाल्यानंतर पालकांनी पवई पोलिसांकडे तक्रार केली। पवई पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा काही मुलं काचेच्या भिंती होत्या त्याच्यावरनं हातवारे करत होती आणि त्यानंतर या रोहित आर्यानं या मुलांना डांबून ठेवलेला आहे, ओलीस ठेवलेला आहे याचा उलगडा झाला। म्हणजे एका क्रूर कसाईच्या हातामध्ये पालकांनी बेभरोशाच्या पद्धतीनं आपली मुलं दिलेली होती। त्यामुळं कोणत्याही अशा ज्या अकॅडमी असतात अभिनयाचं प्रशिक्षण देणाऱ्या किंवा मुलांना सिनेमामध्ये मालिकांमध्ये काम देणाऱ्या अशा अकॅडमीबद्दल अनेकदा प्रश्न निर्माण होतात। त्या ठिकाणी मुलांचं शोषण केल्याचा देखील तक्रारी झालेल्या आहेत आणि आजचा प्रकार तर सगळ्यात मोठा कहर होता। त्यामुळं अक्षरशः एका मोठ्या संकटातनं ही मुलं वाचलेली आहेत आणि याची जबाबदारी ही पालकांची देखील होती असं मला वाटतं। जर सरकारनं त्याचं बिल थकवलेलं आहे आणि त्यामुळे तो मेंटली डिस्टर्ब आहे हे जसं खरं आहे, तसं पालकांनी देखील अशा व्यक्तीकडे आपली मुलं पाठवणं हे देखील तितकंच चुकीचं होतं, एवढं मात्र निश्चित। अमोल वाघमारे नावाचे जे API होते पवई पोलीस ठाण्यामधले, त्यांनी याबाबत आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आर्याला यमसदनी पाठवलेलं आहे। त्यामुळं एका मोठ्या कामगिरीचं कौतुक मुंबई पोलिसांच्या पदरी पडलेलं आहे। पण हे का घडलं, कशामुळे घडलं, याला जबाबदार कोण याची देखील उत्तरं जनतेला मिळाली पाहिजेत आणि सरकारनं ते दिली पाहिजेत, एवढं मात्र निश्चित। दीपक केसरकर यांचा रोल याच्यामध्ये काय होता, दीपक केसरकर आणि रोहित आर्या याच्यामध्ये काय व्यवहार झालेले होते, अशा अनेक बाबींवरती अद्याप प्रकाश पडायचा आहे आणि तो पुढच्या काळामध्ये पडावा अशीच मला वाटतं सर्वांची इच्छा असेल। त्यामुळे या प्रकरणामधल्या अनेक पदर आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावयास मिळतील। तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी। लेट्सअप मराठी चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।